नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघूया वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स आपण कसे जनरेट करू शकतो. इथे साइड बार मध्ये तुम्हाला मेनू मध्ये रिपोर्ट्स दिसत आहे. या रिपोर्ट्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स आहेत. लेजर रिपोर्ट, स्टॉक रिपोर्ट, सेल्स, परचेस, ट्रेस प्रोडक्ट, कस्टमर रिपोर्ट, आउटस्टँडिंग रिपोर्ट, एक्सपायरी रिपोर्ट आणि प्रॉफिट लॉस रिपोर्ट अशा वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स आहेत. इथे सगळ्यात आधी आपण बघूया लेजर रिपोर्ट. लेजर रिपोर्ट मध्ये पण दोन रिपोर्ट्स आहेत, लेजर रिपोर्ट आणि आयटम लेजर. लेजर रिपोर्ट मध्ये सगळ्यात आधी आपण इथे आपल्याला डेट रेंज आहे, हे बाय डिफॉल्ट फायनान्शियल इयरचा डेट रेंज असतो. इथून तुम्ही सिलेक्ट सुद्धा करू शकता रेंज. इथे आपण सगळ्यात आधी एक रिपोर्ट सिलेक्ट करूया. लेजर सिलेक्ट केला. लेजर सिलेक्ट करताच मला इथे सर्च केल्या मला इथे ओपनिंग अँड क्लोजिंग बॅलन्स व त्याची रिपोर्ट दिसेल. इथे तुम्ही बघू शकता माझा ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स लगेच इथे आलेला आहे. त्या प्रकारे त्या एजन्सीचे इथे मला डेबिट क्रेडिट सुद्धा दिसत आहे आणि क्लोजिंग सुद्धा दिसतोय प्रत्येक ह्याचा. त्यांना डेबिट क्रेडिटला वेगवेगळा कलर दिल्यामुळे ते अजून वेगवेगळे आपल्याला लगेच समजून येत आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा लेजर रिपोर्ट बघू शकता. तुम्ही इथे परचेस अकाउंटचा पण लेजर रिपोर्ट बघू शकता. प्रत्येकाचा तुम्ही लेजर रिपोर्ट इथे बघू शकता. अशा प्रकारे तुमचा एका मिनिटात लेजर रिपोर्ट दिसून येतो. इथे तुम्ही ती पीडीएफ सुद्धा ऍज अ पीडीएफ सुद्धा एक्सपोर्ट करू शकता. अशा प्रकारे हा लेजर रिपोर्ट तुम्ही जनरेट करू शकता. तसंच आहे आयटम लेजर. आयटम लेजर सुद्धा जनरेट करणं खूप सोपं आहे. फक्त तुम्ही इथे टाकू शकता ज्याचा तुम्हाला रिपोर्ट जनरेट करायचा आहे आणि ते सर्च करताच तुम्हाला त्याचं लेजर आयटम लेजर रिपोर्ट दिसून जाईल. अशा प्रकारे आता बघूया स्टॉक रिपोर्ट. स्टॉक रिपोर्ट हा सर्वात महत्त्वाचा रिपोर्ट असतो. या रिपोर्टमध्ये तुम्हाला तुमच्या स्टॉक बद्दलची माहिती भेटते. इथे आपण पहिली प्रोडक्ट सिलेक्ट करूया. जर इथे आपण काहीच सिलेक्ट नाही केलं, डिरेक्ट सर्च केलं तरी आपण इथे बघू शकतो. इथे आपल्याला एकूण सगळ्या प्रोडक्टचा स्टॉक रिपोर्ट येतोय. जर आपल्याला फक्त काही एका प्रोडक्टचा जर बघायचा असेल तरी आपण तो बघू शकतो. इथे आपण क्लिक करून मी फक्त टर्गाचाच जर मला बघायचा असेल तो सुद्धा देखील मी बघू शकते. इथे मी रेंज सिलेक्ट करून मी स्टॉक बघू शकते. हे आजच्या डेटला रेंज सिलेक्टेड आहे. तुम्ही ह्याच्या आधीची सुद्धा रेंज सिलेक्ट करून स्टॉक बघू शकता. अशा प्रकारे हे तुम्हाला इथे दिसेल. इथे तुम्हाला परचेस व्हॅल्यू, सेल्स व्हॅल्यू आणि प्रॉफिट व्हॅल्यू सुद्धा इथे कॅल्क्युलेट करून येत आहे. हा अगदी सोपा रिपोर्ट स्टॉक रिपोर्ट आपल्याला दिसतोय. इथे तुम्ही कॅटेगरी वाईज सुद्धा त्याला सर्च करू शकता. नेक्स्ट रिपोर्ट आहे आपला सेल्स रिपोर्ट. सेल्स रिपोर्ट मध्ये आपल्याकडे आहे सेल्स आयटम वाईज रिपोर्ट आणि सेल्स स्टेटमेंट. सेल्स आयटम वाईज मध्ये आपल्याला आजच्या दिवशी झालेले सगळे सेल्स आयटम वाले रिपोर्ट दिसतात. सेल्स स्टेटमेंट मध्ये आजच्या दिवशी झालेले सगळे बिल्स दिसतात. तुम्ही इथून सिलेक्ट करून ह्याच्या आधीचे सुद्धा बघू शकता. आणि हा रिपोर्ट तुम्ही एक्सपोर्ट सुद्धा करू शकता, प्रिंट सुद्धा करू शकता. तसंच आपण परचेस रिपोर्ट सुद्धा बघू शकतो. परचेस रिपोर्ट मध्ये पण आपण आजच्या दिवशी झालेले और ह्याच्या आधीचे सुद्धा आपण बिल सगळे बघू शकतो. हा आहे परचेस स्टेटमेंट. परचेस स्टेटमेंट मध्ये तुम्ही सगळे बिल्स बघू शकता. जर तुम्हाला आयटम वाईज सिलेक्शन पाहिजे असेल तो सुद्धा तुम्ही बघू शकतो. इथे परचेस मध्ये तुमचा आयटम वाईज सुद्धा तुम्ही बघू शकता. हे आयटम वाईज बिल आहे झालेले. हे आहे परचेस स्टेटमेंट तुमचा. त्यानंतर आपण बघूया ट्रेस प्रोडक्ट. ट्रेस प्रोडक्ट रिपोर्ट हा पण एकदम महत्त्वाचा रिपोर्ट असतो. आपण इथून एका प्रोडक्टची माहिती काढू शकतो. आपण घेऊया टर्गा सुपर 100 ml. मी जसं घेतलं मला त्याचे इथे अवेलेबल बॅचेस दिसले. जेवढे बॅचेस आहेत ते मला इथे त्याची परचेस हिस्ट्री दिसतीये, इनवर्ड आणि सेल्स हिस्ट्री सुद्धा दिसतीये. किती सेल्स झालेला आहे तो सुद्धा दिसतोय आणि किती क्वांटिटीचा सेल्स झालेला आहे, किती क्वांटिटीचा परचेस झालेला आहे तो सुद्धा मला इथे देखील दिसतोय. अशा प्रकारे आपण एखाद्या प्रोडक्टला खूप इझिली ट्रॅक करू शकतो. आता बघूया कस्टमर रिपोर्ट. कस्टमर रिपोर्ट हाही एकदम सोपा रिपोर्ट आहे. इथून तुम्ही कॅश आणि क्रेडिट कस्टमर सिलेक्ट करून कस्टमर रिपोर्ट काढू शकता. इथे आपण रेंज सिलेक्ट करूया आणि हा कस्टमर रिपोर्ट काढूया. इथे सर्च करताच
इथे सर्च करताच आपल्याला दिसेल. तुम्ही बघू शकता इथे सर्च करताच आपल्याला कस्टमरचे रिपोर्ट दिसत आहे. ह्याला एक्सपांड केलं की त्यांनी कोणत्या कोणत्या ह्याचे बिल केलेले आहेत, कोणते आयटम्स घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला इथे देखील दिसत आहे त्यांच्या टोटल सकट. अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने कस्टमर रिपोर्ट सुद्धा बघू शकता. आता आपण बघूया एक्सपायरी रिपोर्ट. एक्सपायरी रिपोर्ट म्हणजे एखाद्या प्रोडक्टची एक्सपायरी सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. हे बघा इथे 3 प्रोडक्टची एक्सपायरी आपल्याला इथे रिपोर्ट दिसते एक्सपायरी रिपोर्टमध्ये. प्रॉफिट लॉस रिपोर्ट आहे, तसाच आपल्याकडे प्रॉफिट लॉस सुद्धा रिपोर्ट आहे. इथे आपण कस्टमर सिलेक्ट करू शकतो, पे टाईप सिलेक्ट करू शकतो आणि सर्च करू शकतो. सर्च करताच तुम्हाला इथे जर तुम्ही एक्सपांड केलं तर त्याचं प्रॉफिट लॉस रिपोर्ट सुद्धा तुमच्याकडे येऊन जातो. इथे तुम्हाला एंडला प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेट झालेला असतो. अशा प्रकारे तुम्ही इझिली एवढ्या प्रकारचे रिपोर्ट जनरेट करू शकता की ते एक्सपोर्ट सुद्धा करू शकता. थँक्यू.